आज प्रथमतः पत्रकार मित्रांना नमस्कार। आज वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून मला बातमी कळली की मला EOWची नोटीस आली आणि खरं तर माहिती मला नव्हती, पण नंतर आज सकाळी 11-11:30 नंतर जेव्हा माहिती घेतली तेव्हा एक नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली आहे ही माझ्या लक्षात आलं। पण या नोटीसवरती जो ॲड्रेस आहे तो मालाड वेस्टचा ॲड्रेस आहे। त्यामुळे मालाड वेस्टमध्ये माझं कुठलंही कार्यालय नाही आहे, माझ्या कुठल्याही प्रकारचं घर नाही आहे, त्यामुळे ही नोटीस मला मिळण्याचा प्रश्नच नव्हता। पण त्यांनी नोटीस पाठवली 2009च्या केसची, ज्याच्यामध्ये 5, 6, 7 कलम लावले आहेत IPCची, आणि ज्या माध्यमातून हा टिपिकल पॉलिटिकली विंडक्टिव्ह गेम आहे असा माझा स्पष्ट आरोप सरकारवर आहे। कारण 2009मध्ये एखादा जर गुन्हा दाखल झाला असेल तर त्याच्यानंतर आज 11 वर्ष सरकार किंवा प्रशासन किंवा यंत्रणा झोपली होती का, हा देखील माझ्यासमोर एक प्रश्न आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की या केसच्या बाबतीत मग मी ज्या वेळेला सबमिशनला बघितलं, काय काय डॉक्युमेंट्स आहेत, काय काय स्टेटमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली। 2009मध्ये BVG नावाची एक कंपनी आहे, ज्याच्याबरोबर माझी पूर्वीची कंपनी होती क्रिस्टल, त्यांची आणि BVGची जॉईंट व्हेंचरमध्ये एक महापालिकेचं कंत्राट घेतलं होतं। ज्या कंत्राटामध्ये क्रिस्टल फक्त लँड आपलं काय म्हणतात नेम लँडिंगची पार्टनर होती, आणि ते कंत्राट अखंड BVGनी केलं होतं। आणि BVG बरोबर विमल अग्रवाल नावाची एक व्यक्ती त्याच्यामध्ये त्याची पार्टनर होती, आणि ते जे भांडण आहे ते विमल अग्रवाल आणि BVGच्या मधलं भांडण आहे, ज्याच्यामध्ये विमल अग्रवालचं असं म्हणणं आहे की BVGने त्याचे पैसे सॅफ्रॉन केले, आणि BVGचं असं म्हणणं आहे की ते पैसे जे आहेत ते विमल अग्रवालने सॅफ्रॉन केले। विमल अग्रवालच्या बाबतीत आपल्याला सांगायची गरज नाही आहे, इज अ नोन पर्सन, आणि BVGच्या बद्दल देखील आपल्याला माहितीच आहे। त्यामुळे FIRची कॉपी देखील माझ्याकडे आहे। FIRच्या कॉपीमध्ये कुठेही प्रसाद लाड या नावाचा उल्लेख नाही। त्यामुळे मला संपूर्णपणे खात्री आहे आणि माझा आरोप आहे की हे आत्ताचं असलेलं सरकार हे आमच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीचे जे कोणी आमदार आहेत, नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या विरोधात एक प्रकारचं षडयंत्र करायचा प्रयत्न करते, जे 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल, आणि आज ही मला नोटीस येऊन देखील या माध्यमातून हेच दिसतंय। कारण FIRच्या कॉपीमध्ये कुठेही प्रसाद लाड या नावाचा उल्लेख नाही। त्यामुळे कंप्लेंटंटची पार्श्वभूमी पाहता, कंप्लेंटंटवरती झालेल्या तक्रारी पाहता, अशा प्रकारच्या कंप्लेंटंटला बोलवून त्याच्याकडून अशा प्रकारची स्टेटमेंट घेऊन एखाद्या राजकीय व्यक्तीचं, एखाद्या व्यावसायिक व्यक्तीचं चारित्र्य हनन करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं आहे। मला 100% खात्री आहे की यामध्ये माननीय मुंबईचे पोलीस आयुक्त असतील किंवा EOWचे जॉईंट कमिशनर असतील, यामध्ये सत्यता पडताळतील, सत्यता पडताळून दूध का दूध पाणी का पाणी करतील। आणि या बाबतीत माझ्या वकिलांनी देखील आज उत्तर सबमिशनसाठी मी त्यांना विनंती केली आहे। आज किंवा उद्यापर्यंत माझं उत्तर सबमिशन होईल, आणि मी नुसतं उत्तर सबमिशनसाठी विनंती केलेली नाही आहे, तर मी क्लासिफाय समरी करून स्कॉशिंगसाठी मी सबमिशन केलेलं आहे, आणि मी त्याच्यामध्ये पूर्णपणे माझी बाजू, माझी असलेली भूमिका याचा देखील मी उत्तर दिलेलं आहे। माननीय BVGचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांनी देखील त्यांच्या स्टेटमेंटमध्ये उत्तर दिलं आहे की क्रिस्टल कंपनीचा किंवा प्रसाद लाड या व्यक्तीचा याच्याशी कुठलाही संबंध नाही, त्याचे देखील पेपर माझ्याकडे आहेत। कंप्लेंटंट जो विवेक अग्रवाल जे आहेत, त्यांनीही विमल अग्रवाल त्यांनी देखील 2013 मध्ये एक स्टेटमेंट दिलेली आहे मुंबई क्राईम ब्रांचला की माझी तक्रारी प्रसाद लाडच्या विरोधात किंवा क्रिस्टलच्या विरोधात नाही आहे, माझी तक्रारी BVG इंडिया आणि हनुमंत गायकवाडच्या विरोधात। एवढंच मला बोलायचं। नाही, याच्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये 2009 साली एक टेंडर झालं होतं, ज्या टेंडरमध्ये पाईपलाईन जी मुंबई तापसाची जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनला संरक्षण पुरवणं, आणि ज्या ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे त्या एन्क्रोचमेंटच्या ठिकाणी जाळ्या बांधणं किंवा भिंती बांधण्याचं ते काम होतं, आणि त्याच्यामध्ये आम्ही क्वालिफाय होत होतो। ते काम पूर्ण झालं, त्या कामाचं BMC कडनं सर्टिफिकेशन झालं, कामाच्या पेमेंट झाल्या, काम सॅटिस्फॅक्टरी आहे म्हणून EMD डिपॉझिट देखील परत आली। त्यामुळे ज्या काही वाहिन्यांनी बातमी चालवली की ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय
की महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून केलं, तर तसा महापालिकेचा कुठलाही भ्रष्टाचार नाही आहे. हा 2 कॉन्ट्रॅक्टर मधला वाद आहे आणि त्या 2 कॉन्ट्रॅक्टरच्या वादामध्ये हे माझं नाव 12 वर्षांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन टाकण्याचा प्रयत्न केला. राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे नाव टाकण्यास प्रवृत्ती दिली. आता तुम्ही नेमकं यापुढील काळामध्ये काही ऍक्शन घेणार आहात, म्हणजे तुम्ही अब्रुनुसारीचं नाव ठेवणार आहात का? आणि दुसरा प्रश्न, मुंबई पोलिसांनी नोटीस तुमच्या चुकीच्या पत्त्यावरती पाठवली, तुम्हाला फोन करून चौकशीला कधी बोलवण्यात येणार असं काय सांगितलं का? नाही, आता मी स्वतःच माझा पत्ता बदललेला मी माझ्या दिलेल्या रिप्लायमध्ये सांगितलेलं आहे. कधी कधी काय असतं की एकाच नावाची 2 किंवा 3 माणसं देखील असू शकतात, तर त्याच्यामुळे मी माझा स्वतःच्या नावाने, पत्त्याने आणि एक विधान परिषदेचा आमदार आणि भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष असल्यामुळे मला असं वाटतं की मुंबई पोलिसातली प्रत्येक व्यक्ती मला ओळखते, नावाने ओळखते, मुंबईतली व्यक्ती ओळखते. त्यामुळे मालाडमध्ये प्रसाद लाड राहतो ही संपूर्णपणे खोटी बातमी होती. त्याच्यामुळे मी माननीय पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे लेखी की तुम्ही मला या बाबतीत बोलवावं, माझ्याशी चर्चा करावी. तुम्हाला ज्या प्रश्नाची उत्तरं पाहिजे, कागदपत्र पाहिजे ती मी द्यायला तयार आहे. जवळजवळ 400 पानाची डॉक्युमेंट्स मला या विषयामध्ये मिळाली आहेत, ज्याच्यामध्ये BVG इंडियानी त्यांची MOU, टेंडरचे डॉक्युमेंट, सब कॉन्ट्रॅक्टिंगचे ॲग्रीमेंट बिटवीन द BVG आणि विमल अग्रवाल, त्याच्यानंतर क्रिस्टलनी विमल अग्रवालला दिलेली पॉवर ऑफ अटर्नी, त्याच्यानंतर बँक गॅरंटी, टोटल एक्झिक्युशन समरी, वर्क कॉम्पिटिशन, सेल्स इन्व्हेस्टिगेशन, सेल्स टॅक्स शिफ्ट डॉक्युमेंट्स, पॉवर ऑफ अटर्नी जी कॅन्सलेशन केली ती, त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2013 साली याच्यामध्ये आमच्या कार्यालयातल्या व्यक्तीची स्टेटमेंट घेतली गेली होती आणि त्याच्यानंतर सत्यपाल सिंग साहेब ज्या वेळेला मुंबई पोलीसचे आयुक्त होते, ही केस त्यांनी स्क्वॉश केली आणि स्क्वॉश केलेली केस पुन्हा एकदा 2016 मध्ये किंवा 2017 मध्ये पुन्हा कशी उभी राहू शकते, हा देखील एक चिंतेचा विषय आहे आणि हा देखील पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट करण्याचा विषय. तर हे पुन्हा एकदा प्रसाद लाड या वैयक्तिक व्यक्तीला त्रास देण्यासाठी केलं गेलं का, हा देखील विषय आहे. त्यामुळे जे तुम्ही म्हटलं, मी आबरू नुकसानीचा दावा आता करणार नाही, पण मी माननीय आयुक्तांना विनंती केली आहे की या बाबतीत जे 400 पानाची मी एक फाईल सबमिशनला पाठवतोय, ज्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट आहेत, वॅट भरला आहे, TDS कापला गेला आहे, TDSचे रिटर्न आहेत, सर्व 3 वर्ष जी STV बनवली होती त्याचे रिटर्न्स आहेत, त्या सर्वांचे पेपर पाठवलेले आहेत आणि BVGचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांची स्टेटमेंट आहे. या सर्वांच्या माध्यमातून विमल अग्रवालची देखील माझ्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही अशा प्रकारची स्टेटमेंट आहे, सर्व मी दिलेले आहेत आणि त्याच माध्यमातून मी माननीय आयुक्तांना ह्या ज्या पाठवलेल्या नोटिसीतनं माझं नाव स्पॉशिंग करावं अशी मी विनंती करतो. 2009 मध्ये गुन्ह्यामध्ये तुमचं नाव होतं का किंवा मग तुम्हाला कशी नोटीस आली? नाही, मी तुम्हाला 2009च्याच FIR ची कॉपी आणली आहे. 2009च्या FIR च्या कॉपीमध्ये प्रसाद लाड या नावाचा कुठेही उल्लेख नाही. BVG हनुमंत गायकवाड यांचा उल्लेख आहे आणि त्या कंपनीचं नाव BVG क्रिस्टल STV असं होतं. त्यामुळे तो क्रिस्टलचं नाव वापरून मला त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. जर मी गुन्हेगार होतो किंवा मला जर नोटीस नावानिशी पाठवली आहे तर या FIR मध्ये माझा नावाचा उल्लेख झाला पाहिजे होता, तो याच्यामध्ये दिसत नाही. आता जी तुम्हाला नोटीस पाठवली आहे त्या नोटीसमध्ये नेमका काय उल्लेख करण्यात आलेला आहे? आताच्या पाठवलेल्या नोटीसमध्ये एक तर त्यांनी पहिलं लिहिलंय नोटीस अंडर सेक्शन 41A क्रिमिनल प्रोसिजर कोड नंबर 1973 प्रसाद मिनेश लाड पार्टनर ऑफ BVG क्रिस्टल जॉइंट वेंचर 19/40/C2 सिक्वेरा इंडस्ट्रियल इस्टेट SV रोड मालाड वेस्ट मुंबई 64, ज्याच्याशी माझा काही संबंध नाही जे मी तुम्हाला सांगितलं. EOW CR नंबर 19/15 अंडर सेक्शन 406, 409, 416, 418, 419, 420, 423, 424, 34 ऑफ RPC, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की तुम्ही आम्हाला 24 तारखेला भेटायला या 11 वाजता सकाळी, 24/12ला जी नोटीस मला आज होती आणि त्याचं मी परत त्यांना रिप्लाय केलेला आहे की मी याचं परत वेळ मागून मला वेळ द्यावी म्हणून तो विनंती मी पत्र लगेच दिलेलं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे FIR मध्ये देखील माझं कुठे नाव नाही आहे. त्यामुळे माझी तीच विनंती राहील सर्व पत्रकार मित्रांना, मीडियाला किंवा सर्व लोकांना की अशा प्रकारचं राजकीय हेतूने प्रेरित होऊन चारित्र्य हनन करण्याचा प्रकार केला जातो आणि त्याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे. प्रसादजी, महापालिकेच्या संदर्भात हा सगळे घोटाळे तर हे काही
हेतुपुरस्सरच्या कारवाया होत आहेत. मग कंगना रनौत असेल, फरोजूल असतील, अशाच पद्धतीनं तुमच्यावर देखील एक येते. या सगळ्या दरम्यान इतर जे काही घोटाळे आहेत तुम्ही या तपासाला कसं सामोरं जाल आणि ज्या इतर गोष्टींबद्दल भाजप म्हणून पक्ष म्हणून देखील तुमची काय भूमिका असेल? नाही, इतर लोकांनी पत्रकार परिषदेमध्ये जशी उत्तरं दिली तशी कुठल्याही प्रकारची घाणेरड्या पातळीवर जाऊन उत्तरं देणार नाहीये. माझं एकच म्हणणं आहे की दूध का दूध पाणी का पाणी होगा, अशा प्रकारचे उपद्व्याप अगोदर देखील महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी करायचा प्रयत्न केला. पण एक प्रामाणिक मध्यमवर्गीय घरातून आलेला मुलगा राजकारणामध्ये यशस्वी होतो, व्यवसायामध्ये यशस्वी होतो, अशा पद्धतीत मला किंवा माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा जो प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून जो चालला आहे तो अतिशय चुकीचा आहे. मला असं वाटतं जर चौकशीच करायची असेल तर महापालिकेमध्ये असे कित्येक घोटाळे आहेत जे माननीय किरीट सोमय्या यांनी समोर आणले आहेत, माननीय मनोज कोटकांनी समोर आणले आहेत. आणि जर त्यांची इच्छा असेल तर उद्यापासून मीही रोज पत्रकार परिषद घेऊन रोज घोटाळ्यांच्या फाईल देऊ शकतो. तेवढ्या लोकांवरती गुन्हे दाखल करणार का याची देखील माहिती महापालिका प्रशासनाने द्यावी. ईडी सातत्यानं शिवसेनेच्या लोकांना नोटीस पाठवते आणि त्याच्या बदल्यामध्ये म्हणून भाजपच्या लोकांना नोटीस पाठवली जाते का राज्य सरकारकडनं, म्हणजे केंद्र विरुद्ध राज्य असं आहे काय? नाही, असं मी म्हणणार नाही, कारण ईडी ही एक एजन्सी आहे ज्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांना काही कागदपत्र मिळतात, त्यांनी कागदपत्राच्या आधारे ती नोटीस पाठवली. जशी मलाही त्यांनी नोटीस पाठवली तर काही कागदपत्राच्या आधारे आढळले. जसं मी आज तुमच्या समोर येऊन तुम्हाला उत्तर देतोय की या कागदपत्रामध्ये माझा ॲड्रेस चुकीचा आहे, माझ्यावरती आरोप FIR मध्ये नाही आहे, FIR मध्ये माझं नाव नाही आहे, ही केस महापालिकेची नाही आहे, ही पर्सनल 2 व्यापाऱ्यांच्या मधली केस आहे. तशा पद्धतीचं उत्तर ज्याने ईडीने ज्यांना नोटीस पाठवली त्यांनी मीडियासमोर येऊन द्यायला हवं. त्यांनी चिडून रागवून हम ये नहीं हम वो नहीं हम ये करेंगे हे करण्यापेक्षा प्रामाणिकपणे शांतपणे आपल्यावर केलेल्या आरोपाचं खंडन करावं आणि लोकांना त्या आरोपाचं उत्तर द्यावं. बीबीजी ग्रुप, तो हनुमंत गायकवाड यांचा बीबीजी ग्रुप आहे, त्यांचा आणि तुमची पार्टनरशिप असल्याचा ओझरता उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. तर त्या संदर्भात तुमचं मत काय? हनुमंत गायकवाडांची जी बीव्हीजी इंडियाची कंपनी आहे ती फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करते. माझी कंपनी फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये पॅन इंडिया लेवलला खूप मोठ्या प्रमाणावर काम करते. पण आणि आम्ही एकत्र मिळून बरीचशी कामं ह्याच्या आधी देखील केलेली आहेत आणि आजही करतो आहोत. त्याच्यामुळे मी याचा कुठलाही डिनाय करत नाही. हा व्यवसायाचा एक भाग आहे आणि आम्ही तर अधिकृत 700 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स भरून व्यवसाय करतोय. ज्यांना ईडीच्या नोटीस आल्या त्यांच्याकडे इन्कम टॅक्सचे तेवढे पेपर देखील नाही आहेत. त्याच्यामुळे आमचा अधिकृत व्यवसायाला आम्हाला अधिकृत प्रमाणे काम करू द्या. राजकारण आणि व्यवसाय, कारण माझा व्यवसाय माझं कुटुंब पाहते, माझी मुलगी पाहते, माझा मुलगा पाहतो, माझी पत्नी पाहते. त्यामुळे माझ्या व्यवसायावरती हल्ला करून मला ते टार्गेट करायचा कोणाचा प्रयत्न असेल तर तो अतिशय चुकीचा प्रयत्न आहे. क्रिस्टलच्या कुठल्याही कंपनीच्या बोर्डावर मी नाही आहे. क्रिस्टलच्या कुठल्याही कंपनीच्या डे टू डे कामामध्ये मी इन्व्हॉल्व नसतो. त्यामुळे हा एका प्रकारचा विंडिक्टिव्ह प्रयत्न आहे. हा 9 वर्षापूर्वीचं प्रकरण म्हणताय, तेव्हा तुम्ही त्या बोर्डावर होतात का बीबीजी किंवा त्या क्रिस्टलच्या? 2009 साली मी बोर्डावर होतो. 2011 साली मी बोर्डातून बाहेर पडलो. 2011 पासून आतापर्यंत मी कुठल्याही बोर्डावर नाही. पण म्हणजे तुम्ही म्हणालात की स्क्वॅश केलं होतं सत्यपाल सिंग याच्या काळात, तर त्याबद्दलचे काही कागदपत्र या मी याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला सांगतो, स्क्वॉशिंगच्या नंतर देखील 2 वेळा याच्यावरती सिव्हिल सूट फाईल झाला होता. 2014 मध्ये जो दिंडोशी कोर्टात झाला होता आणि तो दिंडोशी कोर्टामध्ये तो जो होता तो कोर्टाने उडवून लावला, त्याला कुठलीही मान्यता दिली नाही. त्याच्यानंतर पुन्हा या दोघांच्या मधला वाद हा हायकोर्टाला गेला. हायकोर्टाने त्याचं सबमिशन करून घेतलं नाही. पुन्हा दिंडोशी कोर्टाला तो विचार करायला पाठवला आणि फायनान्शियल समरी रिलेटेड जो विषय होता, जो सत्यपाल सिंग टायमाला त्यांनी त्याच काळामध्ये तो स्क्वॉशिंग केला. प्रसाद जी, आपको एक नोटिस आई है, खास करके ईडी जिस तरीके से नोटिस सर्व कर रही है, क्या उसी तरीके से राज्य सरकार खास करके अपनी एजेंसियों का इस्तेमाल करके बीजेपी के नेताओं को, आपको नोटिस आई उसके ठीक पहले गिरीश महाजन के ऊपर FIR दर्ज हुई, इस तरीके की चीजें सामने आ रही है? शायद मेरे प्रश्न का उत्तर ही आपने दिया है. मैंने आपको जैसे बताया था कि ये विंडिक्टिव पॉलिटिकली मूवमेंट ये सरकार, महाराष्ट्र की राज्य सरकार कर रही है. 2009 में जो गुना दाखिल हुआ था, आज 12 साल के बाद 2021 में इसकी नोटिस भेजना और इस नोटिस को वैलिडेट कितनी है
ये देखिए बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है। ये नोटिस जो भेजी गई है, नाम मेरा है लेकिन इसका जो एड्रेस दिखाया गया है वो मलाड वेस्ट का कहीं का एड्रेस है, जबकि वो एड्रेस के ऊपर मेरा कोई पत्र व्यवहार नहीं है, मेरा कोई ऑफिस नहीं है, मेरा कोई घर नहीं है। दूसरी चीज, ये नोटिस के साथ आज मैंने एक एफआईआर की कॉपी मंगा ली और उस एफआईआर के कॉपी में कहीं भी प्रसाद लाड नाम का उल्लेख नहीं है। ये जो झगड़ा है ये महापालिका के टेंडर का या महापालिका के कोई काम का झगड़ा नहीं है या कोई कंप्लेन नहीं है। ये 2009 में जब बीवीजी क्रिस्टल और विमल अग्रवाल नाम के व्यापारी ने मिलकर जब ये काम किया था, उसमें क्रिस्टल ने सिर्फ उनकी टेक्नोलॉजी लैंडिंग का जो काम किया था और बाकी डे टू डे काम में बीवीजी और विमल अग्रवाल के साथ हमारा कोई संबंध नहीं था। और ऐसी स्टेटमेंट बीवीजी इंडिया ने भी दी है, ऐसी स्टेटमेंट विमल अग्रवाल ने भी दी है, क्योंकि ये जो झगड़ा है ये दोनों की बैंक गारंटी को लेके और दोनों की व्यवहार को लेके है। और ये इस चीज को 2013 में माननीय पुलिस तभी के आयुक्त सत्यपाल सिंह जी ने स्क्वॉशिंग किया था। 14 में सिविल सूट फाइल हुआ था, सिविल सूट को भी कोर्ट ने स्क्वॉश किया था, हाईकोर्ट ने भी स्क्वॉश किया था। उसके बावजूद इतने साल अगर ये केस पेंडिंग थी तो 2011 से लेके या 13 से लेके 2021 तक प्रशासन या शासन ये सोया हुआ था। और ये केस के माध्यम से मुझे स्पष्ट रूप से ऐसे दिख रहा है कि ये एक पॉलिटिकली भारतीय जनता पार्टी के राज्य के नेताओं को दबाने के लिए, डराने की कोशिश है, एक प्रकार का विंडक्टिव पॉलिटिक्स है जिसका निषेध करते हैं। आई हुई नोटिस का माननीय पुलिस प्रशासन का आदर करते हुए उनको आज मैंने एक खत लिखा है कि मुझे 7 दिन का वक्त दिया जाए। 7 दिन के वक्त में मैं इसकी सबमिशन कर रहा हूँ और पूरे सबमिशन के साथ आज 3-4 घंटे में 400 पेज का सबमिशन जो बीवीजी इंडिया ने दिया है, विमल अग्रवाल ने दिया है, जिसमें मेरा कोई नाम नहीं है, वो सारा सबमिशन मैं 7 दिन में सबमिट कर रहा हूँ। उसके अलावा एफआईआर की कॉपी भी मैं सबमिट कर रहा हूँ, जो एफआईआर की कॉपी में मेरा नाम नहीं है। तो शायद कोई इंसान को डरा के, धमका के अगर कोई केस में कंपनी का नाम हो तो इनका नाम डालो, इसी तरह की भी शंका मेरे मन में संभावना लग रही है। तो उसकी भी हम जांच करने की विनंती में माननीय पुलिस आयुक्त को करूँगा। कोंकण में जिस तरीके से आपकी सक्रियता बढ़ी है, खासकर रत्नागिरी और सिंधुदुर्ग जो शिवसेना का गढ़ है, क्या उसको रोकने के लिए हाल के लोकल बॉडी चुनाव में जिस तरीके के रिजल्ट आए हैं उसके बाद क्या उसको रोकने के लिए या वहाँ पर छवि खराब करने के लिए, बीजेपी को बदनाम करने के लिए इस तरीके का यंत्रणा का इस्तेमाल होगा? देखिए, हम राजनीति में आए हैं तो समाज की सेवा के माध्यम से आए हैं, सेवा करने के लिए आए हैं, भारतीय जनता पार्टी का काम करने के लिए आए हैं। ऐसे किसी तरह की भी धमकी या किसी तरह का भी मूवमेंट अगर राज्य की सरकार करेगी तो हम उससे डरेंगे नहीं। भारतीय जनता पार्टी को कोंकण तक पहुंचाने का काम प्रसाद लाड के माध्यम से होगा। मुंबई में भी भारतीय जनता पार्टी की सरकार लाने का एक हिस्सा मैं बनूंगा और कल ही मुझे वसई विरार की भी जिम्मेदारी दी गई है, तो वसई विरार की जिम्मेदारी को भी मैं पूरी तरह से निभाऊंगा। आपके नोटिस के पीछे किसी व्यक्तिगत नेता का हाथ है, ऐसा कुछ आपका कहना है? नहीं, मैं पूरी सरकार का ही नाम ले रहा हूँ। बहुत लंबी चौड़ी होगी। अभी इसके पीछे कौन हमारे पहले मित्र थे, कौन अभी मित्र नहीं है, किनको मेरी कैपेसिटी की जानकारी है, मैं क्या कर सकता हूँ राजनीतिक पटल पर, ये जिनको मालूम है वो ये करने की कोशिश करें। ऐसे कोई बोल के तो करता नहीं है और कोई पुलिस प्रशासन नाम देता नहीं है। इसके गढ़ में सेंधमारी कर रहे हैं, वो भी हो सकता है। नहीं, ऐसे नहीं है। मैंने जैसे हमेशा बताया है, भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय स्तर की पार्टी है। राष्ट्रीय स्तर में पूरे देश में 19 जगह पर भारतीय जनता पार्टी की सरकार है। एक तत्वों से, सिद्धांतों से चलने वाली भारतीय जनता पार्टी और उसके कार्यकर्ता है। ऐसा कोई भी गलत काम हम नहीं करेंगे जो तत्वों और सिद्धांतों के खिलाफ होगा। थँक्यू। बीबीजी ग्रुप आणि तुम्ही एकत्र होता तर तुमच्याबरोबर बीबीजी ग्रुपला हनुमंतराव गायकवाडांना पण नोटीस दिली आहे का नाही? मी हनुमंतराव गायकवाडांशी काल बोललो. रात्री मला थोडीशी कुणकुण होती. सकाळी बातम्या आल्यानंतर मी त्यांना फोन केला 10 वाजता. तर ते म्हणाले ऑलरेडी मी 2009ला, 2013ला, 2015ला, 2016ला, 2019ला या प्रत्येक वेळेला जे पेपर मागितले ते पेपर दिले, पेपर सबमिट केले आणि माझ्यामध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी आता पुन्हा देखील ह्याचा जो कारवाईचा षडयंत्राचा भाग होता, ज्या कारवाईच्या षडयंत्रासाठी माझं नाव कसं टाकलं जाईल त्याच्यासाठी देखील त्यांना बोलून पुन्हा त्यांच्याकडनं स्टेटमेंट घेतली गेली होती. त्यामुळे बीबीजीनी त्यांची स्टँड, त्यांची भूमिका फार स्पष्ट ठेवली आहे. कोर्टामध्ये प्रत्येक वेळेला त्यांची भूमिका जी कोर्टाने मान्य केली ती ठेवली आहे. विमल अग्रवालांनी त्यांची ठेवली आहे. त्या दोघांच्या भांडणामध्ये त्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही, कुठलाही हात नाही.
किंवा कुठल्याही प्रकारचा त्या व्यवहाराशी माझा संबंध नाही हेच दोन्ही पार्टीकडनं सांगितलं गेले आणि ते मी माननीय आयुक्तांना किंवा त्या डिपार्टमेंटला मी सबमिट केलं. विमल अग्रवाल आणि हनुमंतराव गायकवाड या दोघांनी पण असे स्टेटमेंट दिले की त्याच्यामध्ये असं मला हनुमंत गायकवाडांनी देखील सांगितलं आणि विमल अग्रवालांनी देखील सांगितलं. त्यामुळे मी पोलिसांना जर गरज लागली तर त्यांची पुन्हा एकदा स्टेटमेंट किंवा ॲफिडेव्हिट करून द्यायला तयार आहे. धन्यवाद.